नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की नारळी पौर्णिमेचं महत्त्व आणि रक्षाबंधनाच्या संदर्भात ज्या काही प्रचलित कथा आहे त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव येतात आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात आणि त्याचं त्या महिन्यानुसार त्या सीझननुसार असं एक वेगळं महत्त्व असतं. आणि त्या दृष्टिकोनातूनच हा जो नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे तो सुद्धा कसा साजरा केला जातो आणि त्याचं रक्षाबंधनाच्या संदर्भातल्या कशा वेगवेगळ्या कथा आहेत त्या कशा आहेत. तुम्हाला माहिती आहे मंडळी की श्रावण महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्यालाच आपण श्रावणी पौर्णिमासुद्धा म्हणतो, राखी पौर्णिमा म्हणतो, पौती पौर्णिमा म्हणतो, रक्षाबंधनाची सुद्धा पौर्णिमा, अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. तर मंडळी, श्रावणाच्या पूर्व भागात पावसाचा जोर असतो आणि हा पावसाचा देव, आपण ज्याला वरुण देव म्हणतो, त्याला शांत करण्यासाठी कोळी बांधव सागराला नारळ अर्पण करतात आणि अशी एक प्रथा आहे. तर त्याचं मागचे एक मत असतं, भावना असते की वादळी जो समुद्र आहे तो शांत होतो, अशी जी श्रद्धा असल्यामुळे या पवित्र जलामध्ये नारळी पौर्णिमेला श्रीफळ म्हणजे नारळ अर्पण केलं जातं आणि त्यामुळे वरुण देव शांत होतो. उत्तरेकडे जे लोक आहेत त्यांच्याकडे समुद्र नसतो, त्यामुळे ती मंडळी तेथील जी नदी असते त्या नदीलाच म्हणजे गंगेलाच गंगा समजून तिची पूजा करतात. या दिवशी ब्राह्मण लोक जानवे बदलण्याचासुद्धा धार्मिक विधी करतात. त्या विधीला श्रावणी म्हणतात, म्हणून या दिवसाला श्रावणी पौर्णिमासुद्धा म्हणतात. दक्षिण कोकणामध्ये जर गेलं तर तिकडं पौती पौर्णिमा म्हणतात. कापसाच्या धाग्याची पौती करून ती देवाला अर्पण करतात आणि मग त्यानंतर घरातली माणसं एकमेकाच्या हातावर बांधतात. आता ह्या दिवशी रक्षाबंधनाचा सुद्धा विधी केला जातो. या रक्षाबंधनालाच आजकाल राखी बांधण्याचा विधी म्हणतात. वास्तविकता फार पूर्वी फक्त रक्षा ही राजालाच बांधायची अशी कल्पना असे. त्यामध्ये तांदूळ, सोनं आणि पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्याची पुरचुंडी बांधली की ती रक्षा तयार होते आणि ही रक्षा दोऱ्यात अडकवून राजाच्या मंत्र्याने ते मंत्र वगैरे म्हणून राजाच्या हातात बांधवायची अशी प्रथा होती. परंतु इतिहास काळातच म्हणजे या रक्षाबंधनाचे स्वरूप बदलले आणि बहिणीने भावाच्या हातात राखी बांधण्याची प्रथा पुढे रूढ झाली. भावाने बहिणीला संरक्षण द्यावं किंवा तिने त्याच्याबरोबर भावाचासुद्धा उत्कर्ष व्हावा ही सदिच्छा राखी बांधताना बहिणीच्या मनामध्ये असते. मोगलांच्या काळातसुद्धा राजपूत स्त्रिया मोगल बादशाला राखी बांधून त्याला भाऊ मानल्याची अनेक उदाहरणं आहेत. उदयपूरची राणी कर्मवती हिनेसुद्धा आपल्या पतीच्या निधनानंतर गुजरातच्या बहादूरशाहपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून मोगल बादशाह हुमायून याच्याकडे राखी पाठवली होती आणि त्याच्याशी आपले भावाचे नाते जोडून मदत मागितली होती. अकबर बादशाहचं सुद्धा एक उदाहरण आहे. अनेक राजपूत स्त्रिया त्यांना राखी बंधू मानत. उत्तर भारतातील काही ठिकाणी नोकर मालकाच्या हाती राखी बांधतात. सबंध पृथ्वी जिंकायला निघालेला जो आपण सगळ्यांना माहिती आहे सिकंदर बादशाह हा झेलम नदीच्या किनाऱ्यावर आला तेव्हा त्याला एक हिंदू स्त्री नदीच्या किनाऱ्यावर पूजा करताना तिला बघितली आणि तिला राखी अर्पण करताना दिसली. तर तेव्हा त्याने चौकशी केली. त्या स्त्रीने त्याला राखीचं महत्त्व सांगितलं आणि सिकंदराने सुद्धा तिच्याकडून राखी बांधून घेतली अशी एक कथा आहे, म्हणून तिला त्याने बहीण मानली. दैत्यांचा राजा जो आपण म्हणतो बळीराजा, ज्याने देवावर विजय मिळवला किंवा त्या देवावर विजय मिळावा म्हणून त्यांचा जो ब्राह्मण गुरु होता शुक्राचार्य याने श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बळीराजाच्या हातात राखी बांधली. त्यानंतर देवावर बळीला विजय मिळाला अशी ती कथा आहे. दैत्याने इंद्राचा एकदा पराभव केला व त्याला त्याच्या राजवाड्यातून हाकलून दिले. तेव्हा इंद्र लपून बसला. इंद्राची पत्नी शची हिने विष्णूचा धावा केला आणि विष्णूने इंद्राच्या हातावर बांधण्यासाठी शचीजवळ एक दोरा दिला. शचीने तो दोरा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी इंद्राच्या हातावर बांधला. तेव्हा इंद्राला आपलं गेलेलं वैभव परत मिळालं. समुद्र शांत झाल्यानंतर आपल्याला पुन्हा मासेमारीसाठी बाहेर पडता येईल या कल्पनेने कोळी लोक फार खुश होतात आणि ते लोक मग हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात, म्हणजे तो नारळी पौर्णिमेचा. कारण या दिवशी कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण तर करतातच, परंतु नारळाला सजवून थाटामाटात मिरवणूकसुद्धा काढतात, आनंदाने नाचतात. तर मंडळी, रक्षाबंधनाचा हा उत्सव म्हणजे पराक्रम, प्रेम, मैत्री आणि असहाय्यक आणि जे कमजोर लोक आहेत त्यांना संरक्षण मिळण्याची जणू काय हमीच आहे अशा भावनेने हा खरं म्हणजे राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की जी नारळी पौर्णिमा, जिला श्रावणी पौर्णिमा म्हणतात, आणि त्याच्या लगत ज्या आलेल्या म्हणजे ज्या प्रचलित कथा हे तुम्ही बघितलं असेल तर एक नातेसंबंध, एक प्रेमाचे संबंध
जोडणारा एक महत्त्वाचा धागा या सगळ्या सण उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।